श्रावण महात्म्य भाग 3 महादेवांनी घेतलेली भक्ताची परीक्षा। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। हर हर महादेव। मागील भागात आपण पाहिले की गरीब ब्राह्मण सोमशर्माचा पुत्र शिवदास अत्यंत श्रद्धेने भगवान शिवांची पूजा करीत होता। त्याच्याकडे धन नव्हते, दूध नव्हते, महागडी पूजेची सामग्री नव्हती, पण त्याच्या हृदयात महादेवांबद्दल अपार भक्ती होती। त्याने केवळ नदीचे पाणी आणि बेलपत्र अर्पण करून महादेवांची पूजा केली आणि त्याच्या निर्मळ भक्तीने स्वतः भगवान शिव प्रसन्न झाले। महादेवांनी त्याला दर्शन दिले आणि त्याच्या आई वडिलांचे दुःख दूर करण्याचे वचन दिले। दुसऱ्या दिवशी एक अनोळखी वृद्ध त्यांच्या घरी आला। त्याने धान्य आणि आवश्यक वस्तूंनी भरलेली एक मोठी पिशवी त्यांना दिली आणि एवढेच म्हणाला, ज्याला तुम्ही रोज हाक मारता त्यानेच मला पाठवले आहे। इतके बोलून तो वृद्ध क्षणात अदृश्य झाला। सोमशर्माला तेव्हा समजले, ही साध्या माणसाची मदत नव्हती, ही महादेवांची कृपा होती। पण त्याला माहित नव्हते की महादेव आता त्याच्या पुत्राची परीक्षा घेणार होते। काही दिवस उलटले। श्रावणातील दुसरा सोमवार जवळ आला। गावातील शिवमंदिर पुन्हा सजवले गेले। सकाळपासून मंदिरात भक्तांची गर्दी होऊ लागली। मंदिराच्या सभोवताली फुलांच्या माळा लावण्यात आल्या। धुपाचा सुगंध दरवळत होता। मंदिरातील घंटानादाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते। सर्व भक्त महादेवांच्या दर्शनासाठी मंदिरात येत होते। कोणी दूध घेऊन आले होते, कोणी दही घेऊन आले होते, कोणी मध घेऊन आले होते, कोणी चंदन घेऊन आले होते, तर काही भक्तांनी सुवर्ण आणि चांदीची पूजा सामग्री आणली होती। शिवदास मात्र नेहमीप्रमाणे साध्या वस्त्रात मंदिराच्या दिशेने निघाला। त्याच्या हातात फक्त एक छोटे मातीचे पात्र होते, त्यात स्वच्छ पाणी होते। दुसऱ्या हातात काही बेलपत्रे होती। तो मंदिरात पोहोचला। मंदिरात अनेक श्रीमंत भक्त आपापली पूजा करीत होते। शिवदास एका बाजूला शांतपणे उभा राहिला। त्याची पूजा साधी होती, पण त्याच्या मनात महादेवांविषयी अपार प्रेम होते। त्याने शिवलिंगासमोर बसून डोळे मिटले आणि म्हणाला, हे महादेवा, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही। हे पाणी स्वीकारा, ही बेलपत्रे स्वीकारा आणि माझी भक्ती स्वीकारा। असे म्हणत त्याने शिवलिंगावर जल अर्पण केले, मग एक बेलपत्र अर्पण केले आणि डोळे मिटून ओम नमः शिवाय हा मंत्र जपू लागला। तेवढ्यात मंदिराच्या मुख्य दरवाजातून एक वृद्ध भिक्षुक आत आला। त्याचे शरीर अत्यंत अशक्त होते, अंगावर फाटकी वस्त्रे होती, चेहऱ्यावर थकवा होता आणि तो खूप भुकेला दिसत होता। तो मंदिरात उपस्थित असलेल्या लोकांकडे पाहू लागला, मग त्याने हात जोडले आणि म्हणाला, मला खूप भूक लागली आहे, कोणी मला थोडे अन्न देईल का? मंदिरातील काही लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, काहींनी त्याला मंदिराबाहेर जाण्यास सांगितले। एक श्रीमंत भक्त म्हणाला, आधी पूजा होऊ दे, नंतर पाहू। वृद्ध भिक्षुक पुन्हा लोकांकडे पाहू लागला, पण कोणीही त्याला अन्न दिले नाही। शिवदास मात्र त्या वृद्धाकडे पाहत होता। त्याच्या मनात करुणा निर्माण झाली। त्याने आपल्या जवळ पाहिले, त्याच्याकडे काहीच नव्हते, पण अचानक त्याला आपल्या आईने दिलेली एक छोटीशी भाकरी आठवली। ती भाकरी त्याने दुपारच्या जेवणासाठी ठेवली होती। शिवदासाने क्षणभर विचार केला, ही भाकरी मी खाल्ली तर माझी भूक भागेल, पण हा वृद्ध कदाचित कित्येक दिवसांपासून भुकेला असेल। त्याने लगेच ती भाकरी वृद्धाच्या हातात दिली। वृद्धाने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, बाळा, ही भाकरी तू मला देत आहेस? शिवदास हसून म्हणाला, हो, आपण भुकेले आहात, माझ्यापेक्षा आपल्याला याची अधिक गरज आहे। वृद्धाने विचारले, पण तू काय खाणार? शिवदास म्हणाला, महादेव माझी काळजी घेतील। वृद्ध काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला। त्याच्या डोळ्यांत एक वेगळेच तेज दिसत होते। मग त्याने भाकरी स्वीकारली आणि शांतपणे मंदिराबाहेर निघून गेला। शिवदास पुन्हा महादेवांच्या चरणी बसला। त्याला माहित नव्हते की तो वृद्ध सामान्य भिक्षुक नव्हता, तो स्वतः महादेव होते। महादेव शिवदासाची परीक्षा घेत होते। त्यांना पाहायचे होते की भक्ती केवळ पूजा करण्यापुरती आहे, की ती दया आणि त्यागामध्येही आहे। शिवदासाने मात्र आपल्या मनातील प्रेम सिद्ध केले होते, पण परीक्षा अजून संपली नव्हती। त्या दिवशी संध्याकाळी गावात अचानक भयंकर वादळ आले। आकाश काळवंडले, विजांचा कडकडाट सुरू झाला। पाऊस मुसळधार कोसळू लागला। वाऱ्याचा वेग इतका वाढला की अनेक घरांची छप्परे हलू लागली। सोमशर्माची छोटी झोपडीही या वादळामुळे हादरू लागली। शिवदासाची आई भीतीने देवघरासमोर बसली। ती महादेवांना प्रार्थना करू लागली, हे नाथ,
आमच्या घराचे रक्षण करा. तेवढ्यात झोपडीच्या छपराचा एक मोठा भाग वादळामुळे कोसळला. घरातील सर्व वस्तू पावसात भिजू लागल्या. शिवदासाने आई वडिलांकडे पाहिले. त्यांना वाचवण्यासाठी त्याने घरातील एकमेव मजबूत लाकडी फळी छपराखाली उभी केली. रात्रभर तो आई वडिलांना वाचवत राहिला. पाऊस थांबत नव्हता. थंडी वाढत होती. पण शिवदासाच्या मुखातून एकच मंत्र सुरू होता, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पहाट झाली. पाऊस थांबला. सूर्याची किरणे हळूहळू जमिनीवर पडू लागली. पण घराची अवस्था अत्यंत खराब झाली होती. सोमशर्मा दुःखी झाला. तो म्हणाला, हे महादेवा, आम्ही तुमची भक्ती केली, तरीही आमच्यावर हे संकट का आले? शिवदासाने वडिलांचा हात धरला आणि म्हणाला, बाबा, संकट आले म्हणून महादेव आपल्याला सोडून गेले असे समजू नका. कदाचित ही सुद्धा त्यांचीच परीक्षा असेल. सोमशर्मा आपल्या मुलाकडे पाहत राहिला. त्या लहान मुलाच्या मुखातून इतके मोठे शब्द ऐकून त्याचे डोळे पाणावले. त्याच दिवशी दुपारी गावातील काही लोक त्यांच्या घरी आले. त्यांनी पाहिले की त्यांची झोपडी जवळजवळ उद्ध्वस्त झाली आहे. त्यांना शिवदासाची दया आली. पण त्याच वेळी गावातील तोच श्रीमंत व्यापारी तेथे आला. त्याने सोमशर्माला पाहिले आणि म्हणाला, तुम्ही इतकी पूजा करता, इतका देवाचा जप करता, मग तुमच्यावरच इतके संकट का आले? देवाने तुम्हाला वाचवले का? शिवदास शांतपणे त्याच्याकडे पाहत होता. व्यापारी पुन्हा म्हणाला, देवाला एवढी भक्ती करायची काय गरज आहे? धन असेल तर संकट स्वतः दूर करता येते. शिवदास काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, धन संकट दूर करू शकते, पण मनाला शांतता देऊ शकत नाही. माझे घर पडले, माझ्या वस्तू नष्ट झाल्या, पण माझ्या मनातील महादेवांवरील श्रद्धा कोणीही तोडू शकत नाही. हे ऐकून व्यापारी काहीच बोलला नाही. तो शांतपणे तेथून निघून गेला. आणि त्याच रात्री शिवदासाला पुन्हा एकदा एक अद्भुत स्वप्न पडले. यावेळी तो एका विशाल नदीच्या काठी उभा होता. नदीच्या पाण्यावर चंद्राचे प्रतिबिंब पडले होते. संपूर्ण वातावरण शांत होते. अचानक नदीच्या मध्यभागातून एक तेजस्वी प्रकाश दिसू लागला. तो प्रकाश हळूहळू शिवदासाच्या दिशेने येऊ लागला आणि त्या प्रकाशातून एक दिव्य आवाज ऐकू आला, शिवदासा, तुझी परीक्षा अजून पूर्ण झालेली नाही. आता तुला सर्वात मोठा त्याग करावा लागेल. शिवदास घाबरला. त्याने विचारले, प्रभो, मी काय त्याग करू? आवाज आला, तुला सर्वात प्रिय असलेली वस्तू महादेवांच्या चरणी अर्पण करावी लागेल. शिवदासाने डोळे मिटले आणि त्या क्षणी त्याला आपल्या आईचा चेहरा आठवला, वडिलांचा चेहरा आठवला आणि त्याच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, महादेव माझ्याकडून नेमके काय मागणार आहेत? आणि जर त्यांनी माझ्या सर्वात प्रिय व्यक्तीचा त्याग मागितला तर? शिवदासाचे हृदय भीतीने धडधडू लागले. पण त्याच वेळी त्याच्या अंतःकरणातून एक आवाज आला, महादेव जे करतील ते माझ्या कल्याणासाठीच करतील. त्याने हात जोडले आणि म्हणाला, प्रभो, माझे सर्वस्व तुमचेच आहे. तुम्ही जे मागाल ते मी श्रद्धेने अर्पण करीन. हे शब्द उच्चारताच तो दिव्य प्रकाश अचानक नाहीसा झाला आणि शिवदासाची झोप उघडली. पहाट झाली होती. देवघरातील दिवा अजूनही तेवत होता. शिवलिंगावर कालचे बेलपत्र तसेच ठेवलेले होते, पण त्या बेलपत्रावर यावेळी एक थेंब लाल रंगाचा दिसत होता. शिवदासाने ते पाहिले आणि त्याच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली. कारण त्याला जाणवले, महादेवांची खरी परीक्षा आता सुरू होणार होती. पुढील भागात शिवदासासमोर येणार होते त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट. महादेव त्याच्याकडून काय मागणार होते? शिवदास त्या परीक्षेत यशस्वी होणार का? आणि त्या परीक्षेनंतर त्याच्या कुटुंबाचे आणि संपूर्ण गावाचे नशीब कसे बदलणार होते? हे रहस्य उलगडेल श्रावण महात्म्याच्या पुढील भागात. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.